पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली। पावसाळी अधिवेशनात आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। एनडीए सोबत चला, बहुतांश आमदारांचं बैठकीत मत। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार, सूत्रांची माहिती। बाह्य शक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत। या बाह्य शक्ती मोदी, अमित शहा आहेत। संजय राऊत यांची टीका। तर पक्षात काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊतांची प्रतिक्रिया। जाती आणि धर्मांध शक्तींच्या सोबत जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊत यांचं वक्तव्य। ते कोणत्या एका गटात सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व। केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळणार। श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भेट होण्याची शक्यता। भेटीत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा। शिंदे सेनेत विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा। सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह। पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणी आहे। नोटीसबाबत पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार, सूत्रांची माहिती। आता पाहणार टॉप 9 मोठ्या बातम्या। ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत उदय सामंत यांचं वक्तव्य। मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत चर्चा। संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाल्याची माहिती। ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्रीवर बोलावलं। नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक। मनसेचे नेते मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का। नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मुलगुंडे यांनाही अपात्र ठरवलं। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्पष्टीकरण। तर धैर्यशील मोहिते पाटील यांची चौकशी होणार, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन। सोयाबीनचं पेरलेलं बियाणं बोगस निघाल्यानं यावर लक्ष देण्याची मागणी। बियाणं कंपनीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, राणांची मागणी। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात। पदोन्नती आणि बदली प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा। पालकमंत्री आबिटकरांसह हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल। इथेनॉलबाबत चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूर सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर गुन्हा दाखल। नितीन गडकरी यांच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप।